नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा बेंगलोरच्या कब्बन पार्कमध्ये आम्ही दोघे आलो आहोत. पण आज निसर्ग नाही. आज आम्ही दोघेही या बेंगलोरच्या जवाहरलाल बालभवनात आम्हाला आमचं बालपण एन्जॉय करायचं आहे. आणि आज आम्ही शाळेत देखील जाणार आहोत. कब्बन पार्कच्या परिसरातच असलेलं हे बालभवनाचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरच असलेली ही तिकीट खिडकी. बालभवनात प्रवेश करण्यासाठी नाममात्र 20 रुपये तिकीट असून बालभवनातील पर्यटकांचं व लहान मुलांचं आकर्षण असलेली टॉय ट्रेन व बोट सफरीची तिकिटे इथूनच काढावी लागतात. 20 रुपये प्रवेश फी व 30 रुपयेप्रमाणे टॉय ट्रेन व बोट सफरीची तिकिटे काढून प्रवेशद्वारापाशीच असलेल्या टॉय ट्रेनपासून आमच्या बालभवनातील सफरीला सुरुवात केली. हे बालभवन सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत उघडे असते. दर सोमवारी व महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी बालभवन पूर्णपणे बंद असते. मंडळी, आमचा बालभवनातील टॉय ट्रेनचा प्रवास सुरू झाला. बालभवनात आम्ही देखील लहान झालेलो आहोत. मंडळी, टॉय ट्रेनमधून बालभवन परिसरात भ्रमण करताना वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स, लहान मुलांचे पाळणे, झोपाळे, सीसॉ व इतर अनेक मनोरंजनाच्या गोष्टीचा आनंद घेणारी कुटुंब व त्यांच्या बरोबरीने मस्त मजा करणारी मुलं पाहून मला माझं बालपण आठवलं. कब्बन पार्क फिरताना मुलगा सोबत होता. आज मला आयुष्यभर साथ देणारी माझी पत्नी माझ्यासोबत आहे. सध्या आम्ही आई बाबा रिटायर्ड होतात या सिरियलच्या भूमिकेत आहोत. ही निवेदिता सराफ आणि मी मंगेश कदम. उर्वरित आयुष्य एकमेकांना साथ देत मस्त मजेत राहायचं. आमचं ठरलंय, संसारात थोडी कुजबुज तर होणार, पण त्यातूनच प्रेम घट्ट होतं. टॉय ट्रेन सफरीचा आनंद घेतल्यानंतर याच ठिकाणच्या ड्रॅगन रोलर कोस्टर व ब्रेक डान्स राईडचा आम्ही आनंद घेतला. ब्रेक डान्स राईड नंतर पत्नी म्हणाली, आता मला काही ड्रॅगनशिप राईड जमणार नाही. मग मी या ड्रॅगन राईड सफरीचा एकट्यानेच आनंद घेतला. बालभवनातील राईडचा आनंद घेऊन मग आम्ही बोट सफरीला निघालो. बालभवनाच्या 11 एकर परिसरात या राईड व्यतिरिक्त विस्तीर्ण हिरवळीवर लहान मुलांच्या मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध असून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सुरक्षितपणे खेळता येईल असे स्वतंत्र मैदान असून शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विज्ञान उद्यान, चिल्ड्रन लिटिल थिएटर, डॉल म्युझियम देखील आहेत. या बालभवनातील सर्व मनोरंजन साधनांचा आनंद लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील घेता येतो. आता आम्ही या ठिकाणी बोट सफरीचा आनंद घेणार आहोत. बोट सफर करताना मुंबईतील भायखळा या ठिकाणी असलेल्या राणीच्या बागेत लहानपणी शाळेतून सहल गेली असताना त्या ठिकाणी केलेल्या
बोट सफरीची आठवण मला झाली, परंतु आता त्या ठिकाणी बोट सफरीची सुविधा उपलब्ध नाही. आपल्या पालकांसोबत बालभवनातील पर्यटनाचा आनंद घेणारी ही मुलं, हे बालभवन आहे. येथे मुलांचंच राज्य. खरंच मंडळी, या बालभवनात आम्हाला आमचं बालपण मिळालं आणि आज आम्ही पुन्हा शाळेत जाणार आहोत. बालभवनात लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेत जायला निघालो. पाऊस पडत होता. सुट्टीनंतर शाळा सुरू होताना पावसातून पहिल्याच दिवशी शाळेत जातानाचा दिवसाची आठवण झाली. ही आहे आमची आजची शाळा. बेंगलोर येथील डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या नावाने असलेले विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम. आजचा विषय विज्ञान. इथे विज्ञान खेळून शिकवलं जातं. या 4 मजली म्युझियमची 100 रुपये प्रवेश फी असून तळमजल्यावर इंजिन हॉल, डायनासोर कॉर्नर, पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रोटेक्निक व फन सायन्स, दुसऱ्या मजल्यावर बायोटेक्नॉलॉजी व स्पेस टेक्नॉलॉजी, तिसऱ्या मजल्यावर भेल हॉल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स व सायन्स फॉर चिल्ड्रन विभागाची प्रदर्शने आपल्याला पाहता येतात. तळमजल्यावरील इंजिन हॉलमधील हाऊ थिंग वर्क गॅलरीत यंत्रे कशी चालतात हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये पुली म्हणजेच कप्पी प्रणाली, गिअर्स व विविध गती हस्तांतरण यंत्रणा आपण पाहतो. याच दालनात लहान मुलांचं आकर्षण असलेला हा यांत्रिक डायनासोर 1903 मध्ये राईड बंधूंनी बनवलेल्या विमानाची प्रतिकृती देखील इथे लावण्यात आलेली आहे. या विमानाचा एक सिम्युलेटर असून लहान मुलं हा विमान उड्डाणाचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेताना दिसतात. तळमजल्यावरील बेसमेंटमधील हा मुख्य इंजिन हॉल. इथे पहिले जुने वाफेचे इंजिन, जेट विमानाचे इंजिन, डिझेल इंजिन आणि इतर यांत्रिक उपकरणांचे कार्य आपल्याला पाहायला मिळते. याच दालनात इस्रोने चंद्रावर उतरलेले पहिले चंद्रयान व रोव्हरचे मॉडेल देखील आपण या प्रदर्शनात पाहतो. पहिल्या मजल्यावरील फन सायन्स या दालनात मुलांसाठी व मोठ्यांसाठी प्रकाश, ध्वनी, गणित आणि मानवी शरीराच्या कार्यपद्धतीशी संबंधित खेळकर प्रयोग आहेत.
याच मजल्यावरील इलेक्ट्रोटेक्निक दालनात विजेची निर्मिती, चुंबकीयता आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित परस्पर संवादी मॉडेल आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या मजल्यावरील स्पेस टेक्नॉलॉजीच्या दालनात भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा आपलं स्वागत करतो. या दालनात इस्रोचे अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपणाची माहिती आपल्याला पाहता येते. याच मजल्यावरील बायोटेक्नॉलॉजी दालनात जैविक तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्याशी निगडीत नवकल्पना मांडलेल्या आपण पाहतो. तिसऱ्या मजल्यावरील BEL हॉल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स दालनात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने उभारलेल्या या भागात कम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आपल्याला पाहता येते. याच दालनाला लागून असलेल्या सायन्स फॉर चिल्ड्रन विभागात लहान मुलांसाठी डिझाईन केलेले विज्ञान खेळ आणि प्रयोगाची मजा लहानांसोबत मोठे देखील घेताना आपल्याला दिसतात.
सायन्स ऑन ए स्पेअर या दालनात अंतराळ हवामान आणि पृथ्वीच्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष गोल स्क्रीन प्रोजेक्शन सिस्टीम आहे. त्यासाठी 50 रुपये तिकीट ऑनलाईन काढावे लागते. दिवसातून 4 वेळा हा शो दाखवला जातो. खरंच मंडळी, हे फक्त संग्रहालय नाही तर एक अनुभव आहे. मनोरंजनातून मिळणारं विज्ञानाचं शिक्षण आहे. बेंगलोरला मुलाकडे आल्यानंतर कोकचा निसर्ग बघितला, कब्बन पार्कमधील झाडं बघितली. आज कब्बन पार्कमधील बालभवनात आमचं बालपण अनुभवलं आणि विश्वेश्वरय्या म्युझियममध्ये विज्ञान बघितलं. सोबत जर ही असेल तर प्रत्येक दिवस नवीन. तर मंडळी, आनंदी राहा आणि दुसऱ्यांना देखील आनंद द्या. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची.